हाय फ्रेंड्स, आशाताईस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. आज आपण हिरवा हरभरा आणि 1 वाटी गव्हाच्या पिठापासून भन्नाट असा नाश्ता बनवणार आहोत. इथे मी 1 वाटी हरभऱ्याला सोलून घेतलेला आहे आणि हरभरे स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. आणि इथे घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. हरभऱ्याला टाकायचं आहे मिक्सर जारमध्ये किंवा याला भाजून पण घेऊ शकता, पण मी असेच कच्चे बनवत आहे. हरभऱ्यामध्ये टाकायच्या आहेत 2 हिरव्या मिरच्या. तिखट जास्त हवे असेल तर हिरव्या मिरच्या जास्त पण टाकू शकता. 1 इंच अद्रकचा तुकडा, हिरवी कोथिंबीर. हरभऱ्याला असंच ग्राइंड करून घ्यायचं आहे, याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये. अशा प्रकारे हरभऱ्याला ग्राइंड करून घेतलेला आहे. गॅसवर कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये टाकायचं आहे 1 चमच तेल. तेल गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमच जिरा टाकायचा आहे तेलामध्ये. 2-3 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत. जे हरभऱ्याला ग्राइंड करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे. चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ, थोडीशी हळद, हिरवी कोथिंबीर आणि थोडीशी टाकायची आहे सोप. हरभऱ्याला छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अजून काही चाट मसाला, गरम मसाला काही टाकायचा ते पण टाकू शकता. हरभऱ्याला 2-3 मिनिट असं परतून घेतलेलं आहे आणि जो हरभऱ्यामध्ये कच्चेपणा होता तो सगळा निघून गेला आहे. तर याला घेऊ काढून आणि थंड करून घेऊया. तर याच कढाईमध्ये टाकायचं आहे 1 चमच तूप. तुपामध्ये टाकायचं आहे 1 चुटकी हिंग, 1 चमच चिली फ्लेक्स, ओवा अर्धा चमच, 1 चमच तीळ टाकायचे आहे, थोडीशी हळद टाकायची आहे कलरसाठी. त्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 ग्लास पाणी. चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ. या पाण्यामध्ये टाकायचं आहे गव्हाचं पीठ. पिठाचं पाणी आटेपर्यंत पिठाला असं 2-4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. हे पीठ पण तयार आहे. पिठाला पण घेऊ काढून आणि थंड करून घेऊया. आता हे थंड झालेलं आहे. याचे असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व बॉल बनवून घ्यायचे. तर अशा प्रकारे हे पूर्ण बॉल बनवून घेतलेले आहे. पीठ थंड झालेलं आहे. तेलाच्या हाताने थोडं मळून घेऊया. एक लिंबू एवढा उंडा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये हरभऱ्याचा बॉल ठेवायचा आहे आणि याला करायचं आहे बंद. तर अशा प्रकारे हा नाश्ता बनवून घ्यायचा आहे. एक अजून बनवून दाखवत आहे. तर अशा प्रकारे हा पूर्ण नाश्ता बनवून झालेला आहे. कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर हे नाश्ता याच्यामध्ये फ्राय करायचा.
बघा एकदम टम्म फुगलेला नाश्ता आहे आणि एकदम हलका फुलका आहे. नाश्ता छान फ्राय झालेला आहे, काढून घेऊया. नाश्ता सर्व करण्यासाठी तयार आहे. घेऊया सर्विंग डिश मध्ये. तर फ्रेंड्स, या नाश्त्याला तुम्ही हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता, सॉस सोबत खाऊ शकता किंवा हिरव्या मिरची सोबत खाऊ शकता. सोबत मी बनवलेली आहे हिरवी मिरची. आणि बघा, हा नाश्ता तेलकट पण झालेला नाही. एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते. बघा, एकदम छान असा नाश्ता झालेला आहे. तर हा गव्हाच्या पिठाचा आणि हिरव्या हरभऱ्याचा नाश्ता कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा. आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.